नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे का की खोडवा ऊसाचं उत्पादन हे लागण ऊसापेक्षा जास्त मिळतं? तुम्ही म्हणालात काहीही बोलताय, पण हो, हे खरंय. वैज्ञानिकदृष्ट्या खोडवा ऊसाचं उत्पादन हे जास्त मिळतं, पण आपल्याकडे तसं होत नाही, कारण आपल्याकडे खोडवा ऊसाचं नियोजन योग्य पद्धतीनं होत नसतं. त्यामुळे त्याचं उत्पादन घटतं. पण कसं करायचं हे खोडव्याचं नियोजन की ऊसाचं उत्पादन भरघोस येईल? काय आहे हे आधुनिक तंत्र? हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मुळातच खोडव्यामध्ये लागणीच्या ऊसापेक्षा 35 ते 40% खर्च कमी येतो, पण खोडव्याचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया बुडका छाटणीबद्दल. चांगल्या उत्पादनासाठी खोडवा ऊसाचा डोळा जमिनीतूनच उगवणं गरजेचं असतं. त्यामुळे जमिनीलगत ऊस तोडणी करायची. मुळात काय, जमिनीच्या वर 2 ते 3 काड्या ठेवून तोडणी केली तर खोडव्याची उगवण कमी होते आणि हेक्टरी उत्पादनही घटतं. सोबत कांड्यांमध्ये कांडी कीड, खवले किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट होते, कारण ऊसाच्या तोडणीनंतर जमिनीवर राहिलेल्या कांड्यांवरचे पहिले डोळे फुटतात आणि कांडीत साठलेल्या रसावर ते वाढतात. पण मुळांची वाढ न झाल्यामुळे नंतर हे फुटवे मरून जातात. त्यामुळे ऊस तोडणी झाल्यानंतर बुडके जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटायचेत, जेणेकरून उगवण जमिनीतूनच सुरू होईल. फक्त एवढंच नाही तर मुळांद्वारे अन्नद्रव्य आणि पाणी सहज शोषलं जाईल आणि खोडवा चांगला वाढायला लागेल. पण जमिनीलगत छाटलेल्या या बुडक्याची काळजी घेणंही गरजेचं असतं. ते म्हणजे बुडक्यावर 1 ग्रॅम 22 टीन आणि 0.36 ग्रॅम इमिडाक्लोप्रिड 70% आणि 1 लिटर पाणी असं प्रमाण घेऊन फवारणी करायची. ऊसाची तोडणी झाल्यानंतर दुसरा मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे पाचटाचा. हे पाचट सुद्धा खोडव्या ऊसाच्या भरपूर फायद्याचं असतं. कसं तेही सांगते. शेतामध्ये राहिलेल्या पाचटाचं सर्व सऱ्यांमध्ये आच्छादन करायचं. पाचटाचं आच्छादन केलं तर मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतं. त्यामुळे मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढायला मदत होते. तसंच मातीचा पोत सुधारतो आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. पाचट आणि पराठीचे आणखी भन्नाट फायदे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येऊया आता आपल्या मूळ विषयाकडे. पाचटाचं आच्छादन करताना वरंबे मोकळे राहतील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. अन्यथा फुटवे कमी फुटतात. साधारणतः हेक्टरी 8 ते 10 टन पाचट निघतं. याचा सेंद्रिय खत म्हणून चांगला उपयोग होतो. शेतामध्ये ऊस पाचट कुजवण्यासाठी हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 2.5 लिटर पाचट कुजवणारे द्रवरूप जीवाणू वापरलं तर पाचट लवकर कुजतं. यानंतर येऊया बगला फोडण्याकडे. पहिल्या पिकाची मुळं जुनी आणि जीर्ण झालेली असतात, त्यामुळे ती चांगली काम करू शकत नाही. जुनी मुळं तोडण्यासाठी तसंच जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर 8 ते 10 दिवसातच बगला फोडाव्यात. बुडका छाटल्यानंतर जमीन वाफस्यावर असताना किंवा हलकी मध्यम जमीन जास्त कोरडी असेल तर हलकसं पाणी देऊन बगला फोडून घ्यायच्या. बगला फोडल्यामुळे जुनी मुळं तुटून नवीन मुळांच्या संख्येत चांगली वाढ होते आणि ही मुळं फार कार्यक्षम सुद्धा असतात. नवीन मुळं जमिनीतील अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात आणि फुटव्यांच्या जोमदार वाढीसाठी मदत करतात. जमीन 6 ते 7 दिवस उन्हात तापू द्यावी आणि त्यानंतर वर खते देऊन दातेरी कुळवं चालवावं. यामुळे खत मातीत मिसळतात आणि नंतर पाणी द्यावं. पारंपरिक लागण पद्धतीमध्ये पाचट आच्छादन करून रिकाम्या राहिलेल्या एकाड एक सरीमधील बगला अंकुश नांगरानं फोडाव्यात. खोडवा नियोजनात शेवटचा महत्त्वाचा टप्पा येतो नांग्या भरण्याचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऊसाचं उत्पादन हे एकरी ऊसांची संख्या आणि एका ऊसाचं वजन यावर अवलंबून असतं. चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी एकरी 40,000 ऊस असणं आवश्यक असतं. त्यामुळे विरळ ऊस असलेल्या ठिकाणी नांग्या भरून घेणं फार गरजेचं असतं. ऊस तोडणीनंतर 15 ते 21 दिवसाच्या दरम्यान लगेच नांग्या भरण्याचं काम करून घ्यावं. नांग्या भरत्या वेळेस रोपाचं वय 1.5 महिन्यांचं असावं. यामध्ये रोपांची वरची पानं हातानं न तोडता कात्रीनेच कापायची आहेत. तसंच वाढणारा शेंडा कापायचा नाहीये. नांग्या भरल्यानंतर रोप जगेपर्यंत एकाड एक दिवस हलकं पाणी द्यावं. तसंच नांग्या भरण्यासाठी खोडव्यातील दाट असलेल्या ठिकाणच्या बेटाचा वापर सुद्धा करता येतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही खोडव्याचं नियोजन करताना आणखी काय काय करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.